केलेला आहे। नवी मुंबई आणि परिसरातील डान्स बारच्या संदर्भातील बातमी दाखवल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट झाला आणि डान्स बार सध्या काही प्रमाणात बंदही झाले। तर इतर अवैध धंदे सुरूच आहे। लोकशाही मराठीने आणखीन एका अवैध धंद्याचा पर्दाफाश केलेला आहे। आकांक्षा देशमुख आमच्या प्रतिनिधी थेट जोडल्या जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। आकांक्षा, आपण पाहतोय नवी मुंबईतील ऑनलाईन लॉटरी सेंटर किती सर्रासपणे सुरू आहे या संदर्भातलं जे स्टिंग ऑपरेशन आहे ते आपण केलेलं होतं, मात्र तरी देखील पोलिसांना जाग आलेली नाहीये। आतापर्यंत पोलिसांनी या संदर्भात कोणतंही पाऊल टाकलं नाही किंवा कारवाई केली नाहीये। नक्की शुभम, गेल्या अनेक दिवसांपासून आपण नवी मुंबई शहरामध्ये सुरू असलेल्या अवैध कारभाराची पोलखोल करत आहोत आणि काल आपण जो स्टिंगचा एक व्हिडिओ समोर आणलेला होता ज्यामध्ये ऑनलाईन लॉटरी सुरू आहे, मात्र अद्यापही यावर कोणत्याही प्रकारची जी कारवाई अपेक्षित आहे पोलिसांकडून ती कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही आहे। आपण वारंवार हा व्हिडिओ समोर आणतोय, प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र नवी मुंबई पोलीस असेल, नेरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा जो लॉटरीचा शॉप आहे या ठिकाणी अवैधरित्या लॉटरी, ऑनलाईन लॉटरी सुरू आहे, मात्र अद्यापही पोलिसांकडून ठोस अशी कोणतीही कारवाई झाली नाही आहे। सर्रासपणे या ठिकाणी लॉटरीचा जो शॉप आहे तो सुरू आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा जे नेरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे जे लॉटरीचा शॉप आहे त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। आकांक्षा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की पोलिसांना ही माहिती मिळणार नाही असं होणारच नाही। पोलिसांनी तरी सुद्धा अद्यापर्यंत कारवाई का केली नाही? नक्कीच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर लोकशाही मराठीकडे जर अशा गोष्टींची माहिती येत असेल, व्हिडिओ जर पोहोचत असेल, तर स्थानिक जे पोलीस असतात, कर्तव्यनिष्ठ असतात, त्यांच्याकडे या संदर्भातील माहिती का जात नाही हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि जर माहिती जात असेल तर जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातंय का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो। जर पाहायला गेलं तर सध्या अधिवेशन वगैरे सुरू आहे आणि या संदर्भात आपण जे डान्स बार असतील त्या संदर्भात किंवा ऑइल चोरी असेल, तळी चोरी असेल, अनेक व्हिडिओ आपण समोर आलेले आहेत, ते सध्या या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत। मात्र ऑनलाईन लॉटरी असेल, जुगार अड्डे असतील, ते सर्रासपणे या ठिकाणी सुरू आहेत आणि नेरूळचा हा जो व्हिडिओ आहे त्यामुळे आता नेरूळ पोलीस स्टेशन जे पोलीस निरीक्षक आहेत ते जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करतात का असं प्रश्न सध्या तरी उपस्थित होतो। अगदी आकांक्षा, महत्त्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पोलिसांच्या कारवाई संदर्भात देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय, कारण अनेक अवैध प्रकार नवी मुंबईमध्ये सुरू असताना पोलिसांचं लक्ष नाही का हा सवाल सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतोय। लॉटरी सेंटर्सचं हे स्टिंग ऑपरेशन आम्ही केलेलं होतं, ते स्टिंग ऑपरेशन देखील आपण पाहतोय। आकांक्षा आमच्या प्रतिनिधी जोडलेल्या आहेतच। आकांक्षा, पोलिसांनी अद्यापर्यंत कारवाई केली नाही, अर्थातच सर्रासपणे अगदी स्टेशनच्या बाहेरच हे सगळे धक्कादायक प्रकार सुरू आहे। पोलिसांचंच अभय का हा देखील सवाल उपस्थित होतोय। नक्कीच नवी मुंबईतील नेरूळ जे रेल्वे स्टेशन आहे त्याच हद्दीमध्ये, त्याच बिल्डिंग मध्ये हा जो लॉटरीचा शॉप आहे आणि या ठिकाणी नेहमीच जे प्रवासी असतात त्यांची वर्दळ आपल्याला पाहायला मिळते। मात्र सर्रासपणे खुलेआम एक पडद्याच्या आड हे सर्वच गोष्टी सुरू आहेत। आपण याचा व्हिडिओ देखील समोर आणलेला आहे। मात्र या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारचे पोलीस या ठिकाणी नसतात किंवा त्यांची कारवाई होत नाही आहे। खुलेआम सर्रासपणे सर्वच या ठिकाणी दिवस रात्र सुरू असतो। त्यामुळे आता नेरूळ पोलीस स्टेशन आहे, जे वरिष्ठ निरीक्षक आहेत त्यांच्याकडनं अपेक्षित आहे का कठोर अशी या ठिकाणी कारवाई व्हायला पाहिजे। मात्र अद्यापही ही कारवाई का होत नाही, का पोलीस दुर्लक्ष करतात, हाच महत्त्वाचा मुद्दा सध्या तरी या ठिकाणी उपस्थित केला जातो। आकांक्षा, पोलिसांसोबत देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, पोलिसांचं म्हणणं यामध्ये नेमकं काय आहे? नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधला होता, त्यांचं असंच म्हणणं आहे का या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं अवैधरित्या काहीही चालू नाही आहे। सर्वच नवी मुंबईतील असतील किंवा नेरूळ मधील असतील ते लॉटरीज असतील किंवा डान्स बार असतील ते सर्वच या ठिकाणी बंद असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। मात्र जर आपण जो व्हिडिओ आता सुद्धा जर आपण स्क्रीनवर पाहू शकतो की सध्या आता देखील हे सर्वच सर्रासपणे सुरू असल्याचं पाहायला मिळतं। आणि इतकंच नाही तर लॉटरीच्या बाहेर असते ते जे यंग पिढी आहे, तरुण आहे, ते ड्रग्ज पिळायला आपल्याला देखील पाहायला मिळतात। मी सुद्धा याच ठिकाणी होते आणि माझ्या देखील असाच प्रसंग घडला, त्या ठिकाणी ड्रग्ज पिलेले असतात की दारू पिऊन जे तरुण पिढी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर आता एवढं सर्व असतं किंवा सर्रास या ठिकाणी खुलं असताना पोलिसांची यंत्रणा कुठे आहे, पोलीस काय करतात, त्यांची कारवाई कधी होणार हाच प्रश्न सध्या तरी लोकशाही मराठी सर्वांसमोर आणत आहे। अगदी आकांक्षा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अनेक शंका आणि प्रश्न देखील उपस्थित होत आहे।
काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत या घडलेल्या गोष्टी संदर्भात संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस म्हणतात हे सगळं बंद आहे आणि एकीकडे आपण कॅमेऱ्यामध्ये ज्या गोष्टी कैद झालेल्या आहेत त्या प्रेक्षकांना दाखवतो, ह्या सगळ्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीत पोलीसच कुठंतरी काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतात कारण हा सगळा विरोधाभास आहे। नक्कीच जर आपण समोर पाहिलं असेल तर आत्ताच मी ज्या ठिकाणी उभी आहे तिथे सर्रासपणे हे सर्वच गोष्टी सुरू आहेत। जे ऑनलाईन लॉटरीचा अड्डाच या ठिकाणी आहे, एका पडद्याच्या मागे आतमध्ये काही लोक बसतात आणि ते लॉटरीचा जुगार अड्डा पाहायला मिळतोय। मात्र ते पोलीस याकडे दुर्लक्ष करतायत कारण त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी बंद आहे। मग बंद असताना आपण जे व्हिडिओ दाखवतोय ते खोटे आहेत का असा प्रश्न निर्माण होते, कारण आपण समोरच आहोत आणि माझ्या समोरच आहे ते सर्व संपूर्ण गोष्टी या शॉपमध्ये आतमध्ये सुरू आहेत आणि हे सर्व सुरू आहेत। मात्र पोलिसांकडनं याकडे दुर्लक्ष होते कारण त्यांचं म्हणणं आहे का या ठिकाणी कोणत्याही गोष्टी सुरू नाही आहेत। त्यामुळे आता पोलिसांनी लवकरच यावर कारवाई करणं अपेक्षित आहे आणि संपूर्ण नवी मुंबईतील जे कारभार आहे अवैध तो बंद करण्याची अपेक्षा आहे। आकांक्षा, पोलीस या संपूर्ण गोष्टींकडे दुर्लक्ष करतात हा सर्वात मोठा मुद्दा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे अवैध धंद्यांचे जे मालक आहेत त्यांचा आणि पोलिसांचं काही आर्थिक साठलोट आहे का अशी शंका सुद्धा उपस्थित होते। नक्कीच जर पाहायला गेलं तर हे ज्या ठिकाणी जे अवैध कारभार सुरू असतात नवी मुंबईतून त्यातून जर पाहायला गेलं तर हप्ते वसुली जोरदार सुरू असते। जे असं बोललं जातं एका प्रशासनाकडे देखील याचे हप्ते केले जातात, वसुलीसाठी काही लोक आणली जातात आणि त्यामुळेच कुठेतरी ही कारवाई होत नाही आहे का? कारण जर पाहायला गेलं तर पोलीस हे नेहमीच जनतेचं रक्षण करण्यासाठी असतात, त्यांच्या हातात असतं तर कोणावर कारवाई कधी करावी, जे अवैधरित्या कारभार चालू असतात ते बंद करण्याचे त्यांच्याकडे हक्क असतात। मात्र मग नवी मुंबईमध्ये इतकं सर्व सुरू असताना पोलीस याकडे का दुर्लक्ष करतात, का हप्ते वसुलीसाठी हे सर्व सुरू आहे का असा प्रश्न सध्या तरी उपस्थित केला जातो। आकांक्षा, या सगळ्या